तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीवरती वितरित करण्यात आलेलं आहे आणि त्याविषयीचा माहिती देणारा JR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या योजनेचं पेन्शन या योजनेचं अनुदान तुमच्या खात्यावरती जमा झालेलं आहे की नाही याविषयीचं स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं ही माहिती आज आपण पाहणार आहोत। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला गुगलच्या सर्च बार मध्ये यायचं आहे। सर्च बार मध्ये तुम्हाला SAS.MahaIT अशा प्रकारची वेबसाईट सर्च करायची आहे। ही वेबसाईट सर्च केल्यानंतर तुम्ही जेव्हा या वेबसाईटवर क्लिक कराल त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर एंटर व्हाल। या वेबसाईटवर एंटर झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या वेबसाईटचा पाहायला मिळेल की ज्यामध्ये लॉगिन असेल। लॉगिनच्या खाली लाभार्थी स्थिती तुम्ही येथे पाहू शकता। येथे तुम्हाला लाभार्थी स्थिती दाखवली जाईल, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या लाभार्थी स्थितीवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे बेनिफिशरी स्टेटस एक बॉक्स दिसेल ज्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। येथे तुम्ही पाहू शकता एंटर युअर आधार नंबर अशा प्रकारचा बॉक्स आहे, तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर हा टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला एक बॉक्स हा शो होत आहे। या बॉक्स मधील जो कॅप्चा आहे तो जशाची तसा तुम्हाला या खालील तुम्ही पाहू शकता जशाची तसा या खालील या चौकटीत तुम्हाला टाकायचा आहे। हा कॅप्चा तुम्ही एंटर केल्यानंतर गेट मोबाईल OTP याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जो आधारला तुमच्या जो आता तुम्ही नंबर टाकला त्या आधारला जो नंबर लिंक असेल त्या नंबरवरती हा OTP जो आहे तो सेंड केला जाईल। तो OTP तुम्हाला येथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर गेट डाटा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। गेट डाटा वरती क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली ओके करायचं। ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जी काही बेनिफिशरी आहे तिची डिटेल्स इथे दाखवली जाईल। आपण डेस्कटॉप साइट ओपन करूया म्हणजे तुम्हाला ही दाखवलं जाईल। तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी डिटेल्स वाला पेज आता येथे आपल्याला ओपन झालेला आहे। या पेजची तुम्ही या पेजमध्ये तुम्हाला लाभार्थ्याचं पूर्ण नाव व त्याविषयीची डिटेल्स दाखवली जाईल। तर तुम्हाला आता हप्ता म्हणजेच अनुदान हे जमा झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता एक ऑप्शन दाखवला जाणार आहे फायनान्शियल इयर ID। येथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे ड्रॉप डाउनवर क्लिक करायचं आहे। ड्रॉप डाउनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्ष दाखवलं जाईल 2025-26 याच्यावरती आपण क्लिक करूयात। आता क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एक सर्च बार तुम्हाला दिसेल। या सर्च बारवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे। या सर्च बटनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित लाभार्थ्याचा पूर्ण डेटा महिन्यानुसार दाखवला जाईल की ज्यामध्ये तुम्हाला पेमेंट स्टेटस दाखवलं जाईल, बँक अकाउंट नंबर दाखवला जाईल, क्रेडिट अकाउंट अमाउंट दाखवली जाईल म्हणजेच कोणत्या अकाउंटमध्ये किती अमाउंट ही क्रेडिट झालेली आहे म्हणजे किती पैसे या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत त्याविषयीची माहिती दाखवली जाईल। त्याचबरोबर त्या क्रेडिटची डेट म्हणजे कोणत्या तारखेला हे पैसे जमा झालेले आहेत त्याविषयीची माहिती तुम्हाला दाखवली जाईल। त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन्स फेल्ड रिझन कसं आहे, सक्सेस आहे की अनसक्सेस आहे, पेंडिंग आहे याविषयीचं स्टेटस देखील तुम्हाला या बॉक्समध्ये दाखवलं जाणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत की नाहीत हे तुम्ही चेक करू शकता आणि यामध्ये तुमच्या बँक वाईज, बँक अकाउंट वाईज, तारखे वाईज, त्याचबरोबर तुमच्या स्टेटस वाईज व किती पैसे जमा झालेले आहेत या सर्व विषयांची माहिती तुम्ही या वेबसाईटहून पाहू शकता। तर ही होती माहिती ऑनलाईन तुमच्या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आलेले आहेत की नाहीत हे कशा प्रकारे चेक करायचं याविषयीची।